इल्युमिनेट पण नाही करते, काही लाईट नाही निघत, त्यामुळे डोळ्यांनी आपल्याला दिसणार नाही, किंवा तुम्हाला बर्निंग स्मेल येतोय का या रूममध्ये, काय नाही. म्हणजे नन ऑफ द ह्युमन सेन्सेस कॅन डिटेक्ट रेडिएशन. हे बेसिक आहे. ठीक आहे. सो फॉर दॅट यू नीड स्पेसिफाईड इन्स्ट्रुमेंट. सो हे आणलं तर मॅडमने असं सांगितलंय देर आर डिफरंट टाइप्स ऑफ डिटेक्टर. म्हणजे अल्फा डिटेक्टरच बीटा पण करेल, बीटा डिटेक्टर गामा करेल नाही. अल्फासाठी वेगळा, बीटासाठी वेगळा, गामासाठी वेगळा, असे प्रत्येक डिटेक्टरचे वेगळे असतात. ठीक आहे. तर आपण इथे जे आणलंय ते अल्फा आणि बीटासाठी आणलंय. बीटासाठी कुठला डिटेक्टर सांगितला मॅडमने, कुठला टाइप ऑफ डिटेक्टर सांगितले, तुम्हाला काय लक्षात आहे? आय डोंट एक्सपेक्ट की तुम्हाला सगळं राहील, पण तुम्हाला काय रिकलेक्ट करता येते सकाळपासून मी कुठले डिटेक्टर सांगितलेले? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सेमीकंडक्टर. ठीक आहे. तर आपण शिकलो, मॅडमने सांगितलं गॅस फील्ड डिटेक्टर, सेंटिलेशन आणि सेमीकंडक्टर. द डिटेक्टर विच वी आर युझिंग फॉर बीटा इज गॅस फील्ड. एक नाव सांगितलं ना, जीएम काउंटर, गायगर मोलार काउंटर. तर बेसिकली दिस डिटेक्टर इज तुमचा जीएम काउंटर. हे जे आहे ना हे शील्ड आतमध्ये आहे, बिकॉज डिटेक्टर्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह आणि जरासं जरी त्यांना टच झालं कुठे ना तर दे गेट डॅमेज. सो यू हॅव टू हँडल इट व्हेरी केअरफुली. म्हणून ते केसिंगमध्ये असतं की त्याला बेसिकली त्याला काही लागायला नको, कारण ते डेलिकेट असतात आणि दे आर कॉस्टली ऑल्सो. ठीक आहे. म्हणून इट इज ॲल्युमिनियम केसिंग इज प्रोटेक्टिव्ह कवरिंग यू कॅन से आणि इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी. बेसिक डिटेक्टर ॲज नेम सजेस्ट इट इज अ गॅस फील्ड डिटेक्टर. म्हणजे काय, बाटलीत पाणी भरलेलं असतं ना तसं ह्या बाटलीत गॅस भरलाय. ठीक आहे. गॅस कुठला असतो? इनर्ट गॅस. काय होतं इथे डिफरंट रॅक्स आहेत, डिपेंड अपॉन सोर्स आहे, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकता. ठीक आहे. मी आता सेकंड रॅकमध्ये ठेवली आहे तर मला रिडिंग काही येतील. जसं जसं मी लांब लांब जाईन तर काय होईल, माझं रिडिंग जास्त येतील का कमी येतील? मी सोर्स इथे ठेवली आहे, मला 10 रिडिंग 100 रिडिंग मिळाली. तीच सोर्स मी 5व्या रॅकमध्ये ठेवली आहे, मला 100चे 150 होतील का मला 100चे 50 होतील? कमी होतील का? कारण डिस्टन्स वाढवला. सेम जे आपण फॉलो करतो टाइम डिस्टन्स शिल्डिंग, जसं सोर्सचा डिटेक्टर पासून डिस्टन्स वाढतो तशी तुमची एफिशियन्सी कमी होत जाते. तर दिस इज बेसिकली लेमॅन लँग्वेज इज अ गॅस फील्ड डिटेक्टर. गॅस इज फिल्ड इनसाइड डिटेक्टर. यू आर गोइंग टू कीप युअर सोर्स ओव्हर हियर. इथे ठेवणार सोर्स. काय होणार, आपल्याला दिसत तर नाहीये रेडिएशन त्यातनं निघतायत, पण दिस इन्स्ट्रुमेंट इतकं सेन्सिटिव्ह आहे की जे रेज इथून निघतायत इन्स्ट्रुमेंट इज एबल टू डिटेक्ट. ते कसं कळेल? रेडिएशन इंटरॅक्ट करणार, काय होणार, गॅस आहे, गॅसचं काय होणार, आयोनायझेशन. व्हॉट इज आयोनायझेशन मॅडमनी सांगितलं? आयन पेअर फॉर्म, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फॉर्म होणार. जोपर्यंत तुम्ही याला व्होल्टेज देत नाहीये तोपर्यंत डिटेक्टर काही काम करणार नाही. ॲज सून ॲज तुम्ही व्होल्टेज दिला तर काय होणार, ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स आहेत, ह्याच्यात जो मध्ये ना एक सेंटरला वायर आहे. तुम्ही जर जीएम काउंटर नेटवर गुगल करून बघितलं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आहेच हे सगळं गॅस फील्ड डिटेक्टर्स, त्याच्यात एक मध्ये सेंटर वायर, दॅट इज ॲनोड, बाहेरचं जे केसिंग असतं ते कॅथोड. ठीक आहे. व्हेन यू अप्लाय व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं, त्याच्याने काय होणार, ड्रिफ्ट होतात इलेक्ट्रॉन आपापल्या म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आपल्या लाइटिंग इलेक्ट्रोड्सकडे मूव्ह करत जातात. तेव्हा काय होणार, एक्सटर्नल सर्किटमध्ये करंट फ्लो होते. दॅट करंट इज डायरेक्टली मेजरमेंट ऑफ युअर रेडिएशन. जितकी जास्त करंट प्रोड्यूस तितकी जास्त एनर्जी आहे, तेवढे नंबर ऑफ आयन पेअर्स जास्त प्रोड्यूस होणार. ठीक आहे. तर करंट तर मिळाली, पुढे काय? त्याच्यानंतर ह्याच्यात ना प्री ॲम्प्लिफायर जे इनबिल्ट आहे, प्री ॲम्प्लिफायर जो सिग्नलला फिजिक्स याचा तुम्हाला जास्त माहिती बिकॉज आय एम केमिस्ट्री, इम्पिडन्स मॅचिंग. ठीक आहे. म्हणजे जे काय आहे, आय विल नॉट गो इन डिटेल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, पण प्री ॲम्प्लिफायर असतो तो इम्पिडन्स मॅचिंग करतो, इकडचा सिग्नल तिकडचा सिग्नल मॅच करायला लागतो. अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये, तेवढं सिम्पल नाही आहे पण तुम्हाला कळण्यापुरतं बसेल. ठीक आहे. नंतर ॲम्प्लिफायर जो सिग्नल छोटा असतो तो मोठा करतो. त्याच्यानंतर काय, आपल्याला जे इथे दिसेल डिस्प्लेमध्ये ते आपल्याला काउंट्स दिसतील, म्हणजे नंबर 1 2 बायनरी. त्याच्यात एक कंपोनंट आहे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. जी करंट येते ती करंट इज कन्व्हर्टेड इनटू नंबर, बायनरी नंबर. जेवढा जास्त नंबर तेवढा तुमचा करंट जास्त, तेवढं तुमचं रेडिएशनचं एरिया असतं. ठीक आहे. तर गॅस फील्ड डिटेक्टर कळलं तुम्हाला, रेडिएशन इंटरॅक्ट करतं, आयन फॉर्म होतं, पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतं, व्होल्टेज दिलंय, दे विल मूव्ह टुवर्ड्स रेस्पेक्टिव्ह. ठीक आहे. आय विल जस्ट शो कसं दिसतंय. दिस इज बेसिकली अ सोर्स. ही रेडिएशनची सोय बघा, सिम्बॉल दिसतंय मागे, जो फॅन फिरत होता माझ्या साईडमध्ये ना, दॅट इज अ रेडिएशन सिम्बॉल. अशी सोर्स जिथे असेल तर अन्यथे जाऊन त्याला हात नाही लावायचा. ठीक आहे. दिस इज अ सील्ड सोर्स, आम्ही रेग्युलर वापरतो, त्यामुळे टच केलं तरी काही इश्यू नाही, पण आयडियली यू आर नॉट सपोज टू टच द सोर्स. ठीक आहे. त्यातनं काही दिसतंय ग्लो होताना, काही नाही, काही नाही. ठीक आहे. आता मी इथे ठेवलं. ठीक आहे. मी सेकंड रॅकमध्ये ठेवलं.
आता काय इथे मी टाइम आहे 100 सेकंड, ऍक्टिव्ह सोर्सेस आम्ही 100 सेकंड लगेच काउंट यायला लागतील. मी फक्त याला प्रीसेट केलं आहे, टायमिंग मी सेट केलेलं आहे. 100 सेकंड नंतर आपोआप काउंटिंग थांबेल किंवा मी मध्ये स्टॉप करू शकते. ठीक आहे, मी स्टार्ट केलं. व्होल्टेज दिला मी, व्होल्टेज दिला नव्हता म्हणून काही नव्हतं आलं रिडिंग्स. ठीक आहे, आता मी 500 वोल्ट दिले. आता मी स्टार्ट करते. यू कॅन सी, दिसतंय इथे काही दिसतंय तुम्हाला? हा नंबर इथे एक मूव्ह होतोय, दिसतंय? पुढे या म्हणून सांगितलं, मागे बसलेलं मला सांगताय. हे बघा इथे नंबर आहे 12,904. मी 12,904 म्हणेपर्यंत 12,000 वरती गेला असेल, 13,000 पण झाला असेल. दिसतंय ना डिस्प्ले? वरती एक 100च्या आतला नंबर असेल काहीतरी. किती आहे बरं? 35, 36, 37. हे सेकंड आहे, टाइम ऑफ काउंटिंग. दिसतंय खाली नंबर फिरताना? बेसिकली काउंट दिसत आहे. जे तुम्हाला नंतर पुढे येऊन बघू शकता तुम्ही, जे तुम्हाला नेकेड आईने नव्हतं दिसत, नॉर्मल आईने जे तुम्हाला दिसत नव्हतं की त्यातनं काही बाहेर पडते, ते तिथे दिसतंय. दॅट मीन्स यू नीड स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट फॉर काउंटिंग युअर रेडिएशन. ठीक आहे, दिस इज वन पार्ट. कळलं? सेकंड पार्ट जे सांगितलं त्यांनी सिंटिलेशन डिटेक्टर बद्दल सांगितलं. व्हॉट इज सिंटिलेशन? एखादी गोष्ट सिंटिलेट करते म्हणजे काय करते? बेसिकली सिंटिलेशन इज लाईट. मग वन मेथड ऑफ डिटेक्शन त्यांनी सांगितलं, दॅट इज गॅस फील्ड आयनायझेशन असेल. ज्याची दुसरं जे असतं, दिस इज डिटेक्टर विच इज यूज फॉर अल्फा मेजरमेंट. याला अल्सिन मॉनिटर बोलतात. ह्याच्यात काय असतं, एक इनऑर्गॅनिक क्रिस्टल असतो, झिंक सल्फाईड ऍक्टिव्हेटेड विथ सिल्वर म्हणून ते केमिकलचं नाव आहे. बेसिकली वेगवेगळे सिंटिलेशन आहेत. ह्याच्यात जो आहे त्याला ZNSAG बोलतात. बेसिकली इट इज अ इनऑर्गॅनिक क्रिस्टल. मग इनऑर्गॅनिक क्रिस्टलमध्ये व्हॅलेन्सी बँड, कंडक्शन बँड असतो. ठीक आहे, रेडिएशन कशात एंटर करणार? व्हॅलेन्सी बँडमध्ये. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन जे बाइंड टुगेदर आहे, इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळणार, ते वरती एक्साइटेड जाणार. ॲज आय सेड, नथिंग इन द एक्साइटेड स्टेट इज स्टेबल. So while coming, it has to come through ground state. Now, while coming to ground state, it will emit a photon of light, h nu. पण म्हणतो ना h nu, quantum of light. That light output is directly proportional to amount of radiation. कळलं? त्याच्यात काय होतं? करंट आउटपुट इज प्रपोर्शनल. ह्याच्यात काय? कळलं? बीटा मध्ये मी काय सांगितलं? करंट आउटपुट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडिएशन. सिंटिलेशन डिटेक्टर मध्ये लाईट आउटपुट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. बेसिक सेमच आहे. क्वांटिटी ऑफ रेडिएशन जास्त असेल, लाईट जास्त होणार, काउंट जास्त येणार. सेम वे. ठीक आहे, दिस इज अल्फा सोर्स. ठीक आहे, ह्या सोर्स आणि ह्या सोर्स मध्ये फरक आहे. ह्या सोर्स ही थिन सोर्स आहे, ही थिक सोर्स आहे, कारण ही बीटा गॅमा सोर्स आहे. मी सांगितलं बीटा कसं असतं, मीडियम लोकांसारखं ना, जे कॅन ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स. गॅमा तर खूप लांब ट्रॅव्हल करू शकतो, म्हणजे गॅमाची थिक सोर्स असेल तरी तुमचं डिटेक्टर काउंट करेल. पण अल्फाची बघितली केवढी छोटी आहे, कारण का अल्फा हेवी पे ना, +4 चार्ज आहे, त्यामुळे इट कॅनॉट ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स. त्यामुळे अल्फा पार्टिकल जर मी हातात धरला, शरीराच्या बाहेर कुठे, त्याला शिल्डिंगची गरज लागत नाही ना. टाइम डिस्टन्स शिल्डिंग जे आहे ते अल्फाच्या केसमध्ये शिल्डिंगचं मॅटर नाही करत. कसं दाखवलं? आता ह्यातनं तुम्हाला काही येताना दिसत नाहीये, ही अल्फा सोर्स आहे. ठीक आहे, कोणीतरी एकाने पुढे आलं तर कोणीतरी एकाने या. म्हणून अल्फा सोर्स इझिली मी हातात धरली, कारण दिस इज नॉट हेवी आहे ना, इट विल नॉट पेनिट्रेट माय स्किन. पण यांनी सांगितलं ना बेटिंग फॅक्टर 120, शरीराच्या आत गेलं तर सगळ्यात जास्त हॅझार्डस आहे, कारण 20 टाइम्स मोर हॅझार्डस दॅन बीटा आणि गॅमा. कारण जिथे जाईल तिथे एनर्जी लगेच डिपॉझिट करेल, कारण हेवी आहे, फार लॉंग जाणार नाही तो, आणि जिथे जाईल तिथे डिपॉझिट करेल. ठीक आहे, ही तुमची रिप्रेझेंटेटिव्ह आहे. जशी ती सोर्स आहे तशी ही सोर्स आहे. गरम आहे, वास येतोय, तर शी इज युअर रिप्रेझेंटेटिव्ह. ती सांगते गरमही नाही, म्हणजे माझा तर विश्वास नाही करणार, कारण मीच घेऊन आली आहे ना. तर तिचा तर तुम्ही विश्वास कराल ना, दिसत आहे तुला ना, ग्लो होत आहे ना, गरम आहे ना, स्मेल येत. ठीक आहे, पण त्यातनं कंटिन्युअस अल्फा बाहेर निघत आहे. ठीक आहे, सपोज इथे ठेवलाय मी, तुम्हाला काय आवाज येतो याच्यात? ठीक आहे, इथे मी टाइम तिथे 100 सेकंड सेट केला ना, तसं इथे नंतर येऊन बघा, इथे 60 सेकंड सेट केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला मी स्टार्ट करते, तुम्हाला
स्टार्ट करते. We will do in practicals if they are स्टार्ट झालाय डिटेक्टर. इथे लाईट ग्लो झाला. ठीक आहे. आता काही आवाज येतोय? येतोय का? येतोय? म्हणजे त्यातनं जे अल्फा मेजर करतात इथे रीडिंग आलेलं असेल 175 195 280 ठीक आहे. मी जसं सांगितलं अल्फा कॅनॉट ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स. एवढं वरती केलं तरी अल्फा कॅनॉट पेनिट्रेट दॅट डिटेक्टर. कळलं? कळलं? म्हणजे काय अल्फाला शिल्डिंगची गरज नाही. इट कॅनॉट. एवढं वर केलं ना किंवा एक साधा पेपर ठेवला तरी अल्फा कट ऑफ होतो. ठीक आहे. एवढंच आहे. एक पेपर रखे. एक पेपर आहे. येतोय? आवाज येतोय ना? ठीक आहे. अ स्मॉल पीस ऑफ पेपर कॅन कट ऑफ अल्फा. ठीक आहे. त्यामुळे अल्फा जेव्हा शरीराच्या बाहेर असतो यू नीड नॉट हॅव टू वरी बट वन्स इट इज इनसाइड. त्यांनी सांगितलं ना इंटरनल एक्सपोजर एक्सटर्नल एक्सपोजर. इंटरनली एक्सपोज झालं तर दिस इज द मोस्ट हॅझार्डस वन. ठीक आहे. कळलं? गॅस फिल्ड काय असतं आणि सेंटिलेशन काय असतं सगळं लगेच नाही कळणार. थोडंसं तरी सकाळी जे होतं त्याच्यापेक्षा आता बेटर आहात. ठीक आहे. कॉन्सेप्ट वाईज समजा गोष्टी. ठीक आहे. आपल्या लँग्वेजमध्ये समजायचं. सरांनी सांगितलं लँग्वेज इज नॉट. मी स्वतः 10वी पर्यंत सगळे सब्जेक्ट मराठी आहे पण मला कधीच नाही वाटलं मला काही प्रॉब्लेम झाला. फक्त जे बोलाल ना ते कॉन्फिडेंटली बोलायचं आणि मला सगळं माहिती आहे म्हणून बोलायचं बस. ठीक आहे. तर हे झालं तुमचं अल्फा बीटाचं प्रॅक्टिकल. पर्सनली येऊन पुढे बघू शकता नंतर. ठीक आहे. थँक्यू. त्याच्यानंतर तुम्हाला 5 मिनिट हे जे आहे जे सोर्स जे आहेत गॅमाचे ते गॅमाचा कुठला सोर्स आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी हे आयडेंटिटी फाइंडर हा यूज केला जातो. आपल्याकडे मिक्स ऑफ सोर्स असतील तुम्हाला माहिती नाही कुठले सोर्स आहेत आपल्याला ते समजायचं असेल तर हा आयडेंटिटी फाइंडर आहे. सोडियम आयोडाइड सिंथेलेटेड डिटेक्टर आहे. जसं तुमच्या मोबाईलमध्ये नावाच्या समोर तुम्ही नंबर सेव्ह करता आणि तो जर नंबर डायल केला की ते नाव येतं तसं ते ज्यावेळेला मी हाफ व्हॅल्यू लेअर मध्ये दाखवलेलं तुम्हाला की एनर्जी जे त्या एनर्जी जी आहे ते त्याची पर्टिक्युलर त्या रेडिओ न्यूक्लाइडचे तशी ते 0.6 MeV एनर्जी फॉर सीसीएम 1.13 MeV फॉर द कोबाल्ट. ती एनर्जी आली की तो सरळ डिटेक्शन देणार की हा दिस इज द रेडिओ न्यूक्लाइड असं आयडेंटिफिकेशन. आणि बाकी बीटा गॅमा बद्दल तर समजलेलं आहे तुम्हाला. अल्फाचा रेंज काय आहे? अल्फाची रेंज 2 to 3 सेंटीमीटर इन एअर. बीटा गॅमा बीटा इज फ्यू फीट गॅमा फ्यू मीटर्स. शिल्डिंग मटेरियल अल्फाला पेपरनेही कट होतो. बीटा प्लास्टिक और ॲल्युमिनियम. गॅमासाठी लेड. आणि ज्यांनी बघितलं असेल हे आहेत पीपीईज रेस्पिरेटर पीव्हीसी सूट्स हे आपण वापरत जातात. आणि त्याच्यानंतर एक अजून तुम्हाला दाखवतो. हे एक सर्वे मीटर्स आहेत. आता इथे सोर्स ठेवलेले आहेत. जसं मी सोर्सच्या जवळ जाऊ तसे ते रीडिंग त्याची टाइम डिस्टन्स शिल्डिंग. सोर्सच्या जवळ गेलो डिस्टन्स मेंटेन केला तर जेवढा वेळ टाइम व्यतीत केला तेवढा वेळ डोस मला जास्त मिळाला. आणि तेच जर प्रॉपर शिल्डिंग मध्ये ठेवलं तरी ते डोस आपल्याला कमी मिळतो. ज्याला कोणाला बघायचं त्यांनी या इथे पुढे आणि बघा. In anybody interested, they can see. Even physics students आहेत ना त्यांना जी अपलोड होईल स्टडी तुम्हाला आता आहे
हे आहेत आल्से मॉनिटर अल्फाचा आणि हे आहे बीटा गॅमा. हे आहे GM ट्यूब त्याच्यामध्ये एंड विंडो आहे GM ट्यूब आणि ह्याला काउंटरला कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे ओके. सोर्स मध्ये आणि या सोर्स मध्ये परत साईड टेबल सगळं सांभाळून या इकडे. कारण झाड असेल तर अल्फा डिटेक्टरकडे पोचणार नाही कारण हेवी आहे. तो डायडाऊन होतील 2 ते 3 सेंटीमीटर. बघितलं ना मी पण दाखवलं. पेपर पण कट ऑफ. आणि हे आता हातात पकडा बघा जवळ न्या ते पण हातात घ्या. मायक्रोफोन आहे माईक आहे इथं माईक आहे जरा मेडिटेशन बाहेर येते जे आपल्याला नॉर्मली दिसत नाही. हे इन्स्ट्रुमेंट डिटेक्ट करतात. तर हे जे दाखवते ना मी तुम्हाला इन्सेट आणि स्टार्ट हे टाइम त्याचा मूव होतो 1 2 3 4. ठीक आहे त्याच्या सोर्सच्या जवळ नाही. डिस्टन्स लांब होता तुम्हाला काही इम्पॅक्ट नाही. जवळ आता मी थोडं जरी खाली केलं ना डोस इज डिक्रेज स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स 1/2 डिस्टन्स. अल्फा शरीराच्या बाहेर असेल तर इट इज नॉट बट इनसाइड बॉडी इट इज द मोस्ट 20 टाइम्स मोर बाकी लोकांपेक्षा. ठीक आहे स्टेनलेस स्टील बेसिकली दिस स्टेनलेस स्टील म्हणून इलेक्ट्रिक प्लेटिंग केलं ते आम्हाला काही लिहिलं नाही रीच आउट नाही रिडिंग ऑन झाली आत निघाल्याचं व्हायब्रेशन मोडमध्ये डिटेक्ट नाही मेजर करतो. No gamma is pure. It is always accompanied either जिथे अल्फा सोर्स असेल किंवा जिथे बीटा जेवढे असेल रेडिएशन इमिट करतोय ना त्याच्या 10 पट तुम्ही रेडिएशन इमिट करतो. बॉडीमधून पोटॅशियम कुठली टाईप करा तुम्हाला समजेल. बॉडीमधून 5000 रेडिएशन पर सेकंड युअर इमिट. पण जिथे बीटा सोर्स असेल तो प्युअर बीटा नसेल तर इट इज बीटा गॅमा किंवा अल्फा गॅमा. त्यामुळे गॅमा आहे ते कसं म्हणजे एवढी क्वांटिटी बस ना दिवसभर डिटेक्टरच्या खाली जाऊन बघ मॅडम नाही दाखवली सकाळी त्याच्या खाली दिवसभर बसला खाली तरी मिळेल. एक शोर राहील त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला समजेल. आता एकूण एक गोष्टी पूर्ण जेवढं प्रॅक्टिकल झालं ना त्याचं जीव चला सर तुम्हाला फॉर्मली स्वागत करायचं. तुम्ही चला बसून घ्या पटकन. बसून घ्या.